तर निंबवली गावचे उद्योगपती सन्माननीय अविनाशजी केणे यांचा शुभागमन झाला. त्यांना विनंती करतोय आमच्या व्यासपीठावर आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ ए टीम. दोन्ही टीमला शुभेच्छा. मॅचला होती सुरुवात. विशाल आणि रवी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते ओपनिंग पेअर. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ अँड लॉंग ऑनच्या गदी मधोमध डाऊन द ग्राउंड हा फटका इथे सजवत असताना पहिली आपली ताकद दाखवली आहे षटकार. सहा धावांना इथे अकाउंट ओपन होत आहे MS स्पोर्ट्स चिंचवलीचं. इथे लाईन चांगली आहे. मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये इथे लाईन थोडीशी मागे ठेवली. शॉटअप गुड लेंथ वन हा चेंडू राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना बाहेरच्या दिशेला वळलाय. फुटवर्क नव्हतं. अगदी जागेवरून फटका खेळायचा प्रयत्न होता आणि हा बॉल आलाय डॉट. आडव्या बॅटनं ऑन साईडला ऑन ड्राईव्ह इथे सजवत असताना टीपमध्ये खेळाडू सज्ज आहेत या फटक्यासाठी. धाव मिळेल ती फक्त एकच. स्कोरबोर्डवर धाव संख्या 7. पहिल्या बॉलवर आला एक दमदार षटकार. त्यानंतर एक डॉट चेंडू. तिसरा बॉल एक सिंगल. MS स्पोर्ट्स चिंचवली विपक्ष एकविरा क्रिकेट संघ भादाणे या दोन टीम दरम्यान कोंढेरीकर चषकामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा सामना आपण अनुभवता. दुपारचं सत्र आहे. निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेले हे मैदान ऐतिहासिक क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. टॉप एज बॉल हवेमध्ये आणि यष्टीरक्षक चेंडूच्या खाली कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. पकडली आहे कॅच आणि इथे फलंदाज विशाल ठरतोय गोल्डन डकचा शिकार. पहिला धक्का MS स्पोर्ट्स चिंचवलीला. इथे लाईन चांगली आहे. थोडंसं बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला ज्या गोष्टीचा उल्लेख आपण करतोय. राईट हँड बॉलर आहे परंतु राऊंड विकेटने अँगल क्रिएट करण्यासाठी गोलंदाजी तो करतोय आणि त्यामध्ये यशस्वी देखील होते. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. ओव्हर पिच होता. त्यानंतर लाईन चेंज केली आणि त्यामध्ये यशस्वी देखील राहिला. गुड बॉलिंग. इथे देखील चांगला बॉल. भन्नाट वेग होता. अगदी वाऱ्याच्या वेगानं हा चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा देखील डॉट येतोय चेंडू. सलग दोन चेंडू डॉट खेळला रवी आहे. पहिल्या बॉलवर षटकार जरूर आला होता परंतु त्यानंतर गोलंदाजीचं विश्लेषण जर आपण केलं, अनालिसिस जर आपण पाहिला तर उर्वरित 5 बॉलमध्ये 3 चेंडू त्याने डॉट हाताळले आहेत. एका बॉलवर एक विकेट आणि एक सिंगल. म्हणजे एकंदरीत एकच धाव त्याने उर्वरित 5 बॉलवर खर्च केली आहे. पहिला ओव्हरचा केस संपन्न झाला आणि बॅटिंग करत असताना MS स्पोर्ट्स चिंचवली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 7 धावा. एक विकेट गमावला. 7 धावा. न्यू बास्मन मैदानाच्या मध्ये विशाल गोविंदला. विशाल जो गोल्डन डकचा शिकार झाला. पहिलाच बॉल फेस करत असताना तो माघारी परतला परंतु कमबॅक करावं लागेल. कौतुक करावं लागेल गोलंदाज स्वप्नील याचा ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केला. तर वालशिंद विपक्ष डोहळे या दोन टीम्सचे कॅप्टन्स सज्ज राहायचं इनिंग नंतर टॉससाठी. यानंतर होणारी मॅच वालशिंद विपक्ष डोहळे या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नीलने चांगली कामगिरी केली आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग त्यांनी केली.
मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये येतात गोलंदाज देवराज. हा बॉल अगदी शेवटच्या क्षणाला थोडासा बाउन्स झाला. चकित झाले फलंदाज आणि बॅटचा फेस ज्यावेळी ओपन केला त्यावेळी चेंडू अगदी टोला लागला बाउन्स झाल्या कारणानं आणि चेंडू हवेत होता. वाईडिश मिड ऑफला अतिशय चांगला झेल पकडला आणि हा तिसरा धक्का लागतोय या ठिकाणी MS स्पोर्ट्स चिंचवली संघाला. फलंदाज गोविंद बॅक टू द डगआउट. थँक्यू. चांगली बॉलिंग. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केला गोलंदाज देवराजनं. अनइवन बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. अचानक चेंडूनं उसळी घेतली. 1 फॉर दी ओव्हरचा देखील पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर चकित झाले तो बाउन्स पाहून. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि मिस्टॅमिंग फटका. हवे ऑन साईडला मिस्टॅमिंग स्ट्रोक होता स्क्वेअर लेगला. अगदी सहज सोपा झेल पकडण्याच्या नादामध्ये आत्मविश्वास चांगला होता खेळाडूकडे, परंतु त्यामध्ये झेल झालाय ड्रॉप. अगदी सहज सोपी झेल होती. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यामध्ये आले अपयश. कॅच झाली आहे ड्रॉप. 2 धावा इथे मिळत आहेत फलंदाजाला. न्यू बॅट्समनला मैदानाच्या मध्ये अतिश रवी खेळतोय. तर आतापर्यंत 6 बॉल फेस केलेत. 9व्या धावसंख्येवर तो खेळतोय. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला सजवला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि त्याला बीट करून हा चेंडू जाईल. 1 फॉर दी ओव्हर. 1 बाउन्स ओव्हर दी रो. हा येतोय चौकार. वेट केला, येऊ दिलं बॉलला आणि अगदी क्लोज टू द बॉडी हा फटका त्याने एक्स्ट्रा कव्हरला सजवला. 4 धावा इथे मिळत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 13-13. लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 2 सुरू. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहता आणि जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून त्या सर्वांचं स्वागत. इथे लाईन चांगली आहे. आतमध्ये आला चेंडू. इनस्विंगर होता. विथ द टर्न खेळायचं होता ऑन साईडला परंतु अनइवन बाउन्स. चेंडू तोपापणे थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर पायाला ब्रश होतो. लेग बाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. लेग बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव आणि टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 14. सुरू आहे षटक क्रमांक 2 देवराजच्या माध्यमातून. स्विच हिटचा प्रयत्न. त्यामध्ये आलं यश. परफेक्ट मिडल झाला हा चेंडू आणि बॉलला पाठवून दिलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फलंदाज आतिशच्या बॅटमधनं आला हा चौकार. गती नाही आहे गोलंदाज देवराजकडे आणि त्याचाच उपयोग करून घेत असताना दोन्ही फलंदाज ते वेट करतात बॉलचा येऊ देतात आणि त्यानंतर अगदी त्यांना हवं त्या दिशेला तो चेंडू स्टिअर करतात. हा चौकार आला स्विशिडच्या माध्यमातून. टोटल टीमची आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते 18. ऋतिक जे ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉल झाले आतापर्यंत या ओव्हरमध्ये ते 5 शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक असेल. चांगली सरासरी आतापर्यंत राखली. 2 विकेट जरूर गमावलेत. मॅच बॉलचा वेट इथे केला गेला आणि मॅच बॉल इज कमिंग ऑन टू द ग्राउंड. मॅचला होती पुनश्च एकदा सुरुवात. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ द सेकंड ओव्हर. चौकार इथे आला आणि कमबॅक करावा लागेल गोलंदाज देवराजला ओव्हर द विकेटने. यावेळेस हा बॉल खडे खडे ऑन साईडला फटका खेळायचा प्रयत्न होता. फुटवर्क दिसला नाहीये फलंदाजाच्या
जे पदाला इथे असतं ते फार महत्त्वाचं असतं क्रिकेट खेळत असताना. आणि हा चेंडूवाला डॉट 2 ओव्हरचा केस संपन्न झाला. बॅटिंग करत असताना 9.00च्या सरासरीनं प्रतिषटकामागे धावा जमवण्यात आतापर्यंत यश आलं एम एस स्पोर्ट्स चिंचवलीला. धावा झाल्या स्कोर कार्डवर 18. बॅटिंग करतोय मैदानाच्या मध्ये आतिश, ज्याने 2 बॉल फेस केले. 4 धावासंख्येवर तो खेळतोय. आणि रवी जो सलामीला आला, पहिल्या बॉलवर त्याने एक उत्तुंग षटकार ठोकला होता, परंतु त्यानंतर तो संघर्ष करतो धावांसाठी. त्याने बॉल फेस केला आतापर्यंत 8. एक षटकार एक चौकाराच्या साहाय्यानं त्याने धावा जमवल्या त्या आतापर्यंत 13. देवराज ज्याचं हे षटक होतं, या षटकामध्ये आला तब्बल धावा 11. आणि पहिल्या ओव्हरमध्ये स्वप्नीलने इकॉनॉमिकल बॉलिंग केली होती, त्याच्या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या 7. दोन्ही खेळाडूंना एक एक विकेट इथे प्राप्त झाली आहेत. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर मॅच अगदी कट टू कट इथे जात असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. विजय येतात षटक क्रमांक 3 घेऊन. वासपीठ एंडकडनं गोलंदाजी आपल्याला एकाच एंडमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. एटीन ऑन बोर्ड. पहिलाच बॉल अपील लाऊडली आपल्याला पाहायला मिळाली. पंच सहमत नव्हते अपील सोबत. चुकीच्या एंडला थ्रो. दोन्ही खेळाडू एका दिशेला होते आणि रवीची विकेट टिकून ठेवण्यासाठी सॅक्रिफाईस करत होता त्या ठिकाणी आतिश, परंतु चुकीच्या दिशेनं फेकी आपण पाहिली आणि त्याचा परिणाम आपण पाहिला. 2 धावा इथे मिळतात फलंदाजाला. लेग बायच्या स्वरूपात अपील होती, परंतु पाहिलं पंचांनी की खेळाडू ऑलरेडी लेग स्टंपच्या बाहेर उभा होता. अतिशय योग्य निर्णय. इथे वाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. गोलंदाज विजय जो आपण पाहत आहे डावखुर हाताचा गोलंदाज आहे, परंतु त्याची ॲक्शन त्यानंतर त्याचा जो चेंडू रिलीज करण्याचा फ्लो आहे ना, तो अतिशय चांगला. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवर पुढे येऊन फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलं चेंडूला. ऑन ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट सातत्यानं आपण पाहता रवीच्या एंडला थ्रो केला जातोय, परंतु दुसऱ्या बाजूला धावा होत आहेत. हे कुठेतरी चुकीचं क्रिकेट एकविरा क्रिकेट संघ भादाणीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कारण मगाशी देखील अतिशला ते बाद करू शकले असते. तिथे देखील एक सिंगल एक्स्ट्रा मिळाली, इथे देखील एक सिंगल एक्स्ट्रा मिळाली. एकेका धावेला फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. एका धावेने ज्यावेळी तुम्ही सामना गमावता ना, त्यावेळी तुमच्या मनामध्ये असणाऱ्या भावना, तुमच्या फिलिंग्स तुम्ही समजू शकता. त्यामुळं क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये वाचवलेली प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची असते. आणि त्यामुळे सातत्यानं म्हटलं जातं फिल्डिंगचा दर्जा तुमच्या टीमचा अतिशय चांगला असणं फार महत्त्वाचं असतं. लेट कटच्या माध्यमातून अप्रतिम फटका इथे सजवला. बॉल थांबणार नाहीये. थर्ड मॅनच्या दिशेनं आउटफील्ड फास्ट. बॉल जातोय सीमा पलीकडे. हा टेक्निकल चौकार प्रस्तुत करत असणार रवी. वेस्टर्नच्या मागे आणि अगदी क्लोज हा चेंडू त्याने टर्न केला थर्ड मॅनच्या दिशेनं. इथे लाईन चांगली आहे. फुल लेनचा हा भन्नाट वेगानं हाताळलेला यॉर्क चेंडू होता. त्याचं प्रत्युत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना हा डॉट चेंडू हाताळला. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू व मैदानाच्या मध्ये धावा स्कोरबोर्डवर आतापर्यंत पाहायला मिळतात 27-27. विकेट गमावले 2 एम एस स्पोर्ट्स चिंचवली आणि एकविरा क्रिकेट संघ भादाणे. ही लढत प्रेक्षकांच्या माहिती करता सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह इथे करत असताना जोपर्यंत बॉलला कलेक्ट करून फेकी करतील तोपर्यंत इथं आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरीचा प्रयत्न नाही आणि 2च धावा इथे मिळतील. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस थर्ड ओव्हर आणि टीमची टोटल स्कोर पण आपल्याला पाहायला मिळते 27. यानंतर होणारी मॅच आहे वालशीन विपक्ष ढोळे. 29 माफ करा.
बॅटची एज लागली आहे, विकेट किपरला बीट करून लॉंग स्टॉपच्या दिशेनं फार वेगानं चेंडू जातोय. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग थोडेसे वाईड उभे होते आणि जोपर्यंत ते बॉलवर पोहोचतील, बॉलनं सीमारेषा गाठली होती. शेवटच्या बॉलवर येतो एक चौकार फलंदाज रवीच्या बॅटमधनं. एम स्पोर्ट्स चिंचोली संघाच्या एका ओव्हरचा काही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर वालशिंद विपक्ष डोहळे अशी लढत आपण तर माफ करा, थोडंसं आम्ही चेंजेस करतो शेड्यूलमध्ये. यानंतर होणारी मॅच असेल मुठवळ विपक्ष या मॅचचा विजेता संघ. सो मुठवळ संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कुठे जाऊ नका. 33 3 ओव्हरचा खेळ झाला. 33 2 विकेट्स गमावलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 11 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या 13 धावा आल्या त्या गोलंदाज विजयच्या ओव्हरमध्ये. 33 ऑन अ बोर्ड. शेवटचं षटक इनिंग्स आणि गोलंदाजी मार्कवर बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शुभम येतोय. लोबो फुल टॉस, लाईन चुकीची, ऑन साइडला फ्लिक केलाय, बॉल जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तोहफा कबूल आहे. सांगत असताना मैदानाच्या मध्ये शेंडू आणि त्यावर खरपूस समाचार. जैसी गेंद वैसी नसीहत असं म्हटलं जातं आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये अशा पद्धतीची बॉलिंग तुम्हाला जरूर मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकेल. लोवो फुलटास होता आणि तो देखील लेगस्टम्पच्या बाहेर एक पर्वणी होती आणि त्या पर्वणीचा पुरेपूर लाभ इथे उठवत असताना आतिश स्कोरबोर्ड धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 37 ऑन द बोर्ड. इथे देखील चुकीची लाईन, परंतु यावेळी नशीब बलवत्तर आहे गोलंदाजाचं की या बॉलवर मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. जरूर प्रयत्न केला होता त्याच दिशेने खेळण्याचा, परंतु बॅटची एज घेऊन बॉल शॉट फाईन लेगच्या हातामध्ये गेला आणि ते एक धाव मिळते. कुठेतरी चेंडू रिलीज करत असताना नियंत्रण नाही आहे हातावर गोलंदाज शुभम याचं आणि त्यामुळे सातत्यानं नेक्स्टमच्या बाहेर आपण अखूट टप्प्याचे बॉल त्याच्या माध्यमातून पाहतो. नियंत्रित गोलंदाजी करणं तुम्हाला गरजेचं, ज्यावेळी तुम्ही इथे देखील चुकीची लाईन आहे. हाफ ट्रॅकर होता लेग स्टंपच्या बाहेर आणि त्याचा पुरेपूर लाभ उठवत असताना रवीच्या बॅट बद्दल हा चौकार. चौकार आला आणि धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 42. एक महागडं षटक आहे शुभमचं, ज्यामध्ये 3 बॉल त्यांनी हाताळलेत आणि 3 बॉलवर 2 चौकार त्याच्या विरुद्ध लगावलेत फलंदाजांनी. चुकीची लाईन सातत्यानं लेग स्टंपच्या बाहेर अखूट टप्प्याची तो करतोय. फलंदाजांना अगदी सहज सोपी आहे ही लाईन आणि त्यावर ते मोठे फटके इथे प्राप्त करतात. इथे फटका हवेमध्ये आहे. मिसटायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग हे पाहणं गरजेचं होतं, परंतु मिसटायमिंग हा फटका आणि काय सुरेख झेल पकडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. विला माघारी परतावा लागेल. तिसरा धक्का लागतो एम एस स्पोर्ट्स चिंचवली संघाला.
आतिशच्या बॅटमधनं हा बॉल दी बॅकवर्ड स्क्वेल एक रिजनकडे, परंतु पहा अफलातून क्षेत्ररक्षण एफर्ट सुरेख इथे लगावले बॉलला अडवण्यासाठी, प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्या खेळाडूनं आणि 2 धावा इथे घेतले. फक्त एकच स्ट्राईक अजितकडे ठेवायची होती आणि 3 धावा इथे आपल्या संघासाठी वाचवण्यात यश आलंय क्षेत्ररक्षकाला. 43 धावा स्कोर बोर्डवर. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. शेवटचा चेंडू असेल. अजित पाडेकरच्या बॅटमधनं हा फटका चांगला आहे, परंतु मिसटायमिंग झाला. मिड विकेटला कोणत्या प्रकारची चुकी झाली नाही. पकडली आहे झेल. संपला अजितचा खेळ. इनिंगची झाली समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर एम एस स्पोर्ट्स चिंचवली संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळाली ती 43. धावायचं टार्गेट सेट केलंय ते एकविरा क्रिकेट संघ भादान या टीम समोर. थँक्यू जगदीश तारमळे. तर वळूयात आपण सन्मानाकडे. नक्कीच एक सन्मान आपला या ठिकाणी मात्र राहिला होता. तर जाऊया वळूया. सन्मान सोहळा या ठिकाणी मात्र प्रारंभ केला जाईल. तर जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आपले पाहुणे अतिथी कक्षामध्ये संजूजी मोरे साहेब चिंचवली यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर नरेश दादा टेकडीकर यांना विनंती असेल आपण सन्मानित करायचंय. या ठिकाणी मात्र सन्मानित करण्यात येईल संजूजी मोरे साहेब चिंचवली गावचे समाजसेवक यांचा या ठिकाणी मात्र सन्मान करण्यात येतोय. नक्कीच या स्पर्धेचे करते धरता आमचे नरेशदादा टेकडीकर यांच्या हस्ते या ठिकाणी मात्र सन्मानित केला जातोय. आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती संजूजी मोरे साहेबांना माईची उबदार शाळ, त्याचबरोबर या स्पर्धेचं एक सुंदर असं सन्मान चिन्ह मोमेंट देऊन सन्मानित करण्यात येतोय. त्यानंतर सन्मान केला जाईल संतोष शेठ शेलार ठाणे जिल्हा सेवादल उपाध्यक्ष यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करेन नक्कीच भूषणजी जाधव साहेब आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय. दरम्यान संतोष शेठ शेलार साहेब नक्कीच ठाणे जिल्हा सेवा दलाचे उपाध्यक्ष आहेत ते. तर भूषणजी जाधव साहेब नक्कीच जाधव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाळ, त्याचबरोबर या स्पर्धेचं एक सुंदर असं सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येतोय. तर खूप खूप आभार मान्यवरांचं. वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण उपस्थिती दर्शवली. तर आयोजकांच्या वतीने आणि खोंडेरीकर चषक 2022च्या वतीने आपलं शाब्दिक सुमनान मी आभार व्यक्त करतोय. तर वळूयात सामन्याकडे. सामना विद्यमान सामना आपण पाहतोय भादाने विपक्ष चिंचवली या दोन्ही संघांदरम्यान. तर 44 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी भादानी संघाला. तर अजून एक सन्मान सोहळा नक्कीच आमचे लोकप्रिय दादा विलास दादा पाटील, नक्कीच सांगोडे गावची समाजसेवक
आज त्यांचा सुद्धा सन्मान होईल नक्कीच. गेले 4 दिवस या स्पर्धेला उपस्थिती दर्शवतात आणि मोलाचं योगदान त्यांचं सुद्धा आहे. पाण्याचा पुरवठा त्यांनी सुद्धा या स्पर्धेला केलाय. तर नरेश दादा टेकडीकर यांना विनंती असेल आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय विलासदादा पाटील यांना. तर पुन्हा एकदा आपण पाहूयात सन्मानित केलं जात आहे. मॅच चालू ठेवायचे. दरम्यान सुंदर चेंडू आहे आणि उत्कृष्टरित्या फील्ड सुद्धा केला जातोय. दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण होते. आपण पाहू शकता व्यासपीठावरती सन्मानित पाहुणे विलासदादा पाटील यांचा सन्मान केला जातोय नरेशदादा टेकडीकरांच्या माध्यमातून. धन्यवाद. आपण सुद्धा या स्पर्धेला मोलाचं योगदान दिलं. आपलं सुद्धा दादा खूप खूप आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आणि कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरी चषक 2022च्या माध्यमातून. दरम्यान पाहू शकता आपण श्रीकांत प्रगती पथावर गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक आहेत. सुंदररित्या हाताळतोय. आणि जर फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे मनोज आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे विश्वास. तर आतापर्यंत 44 धावांचा पाठलाग करताना दिसतोय भादानी संघ. तर प्रगती पथावर असणार पुन्हा एकदा मार्गस्थित गोलंदाज. शॉर्टपिच चेंडू होता, हुक केलाय, चेंडू जातोय लॉंग लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार, झणझणीत फणफणीत चौकार. धावफलक अतिशय वेगाने जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. नक्कीच अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी भादाणे संघाला. जर या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं आपल्या गावाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर कुठेतरी असेच फटके मारावे लागतील मनोज आणि विश्वासला. तर नक्कीच विश्वासमयी कामगिरी करताना दिसतोय फलंदाजीच्या जोरावरती. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाजी मार्गवर श्रीकांत समालोचन कक्ष एंड करणं. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. बॅट आणि चेंडू मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज श्रीकांत. आतापर्यंत नक्कीच विचार केला श्रीकांतचा तर पहिलाच चेंडू नक्कीच कुठेतरी दिशा भरकटली होती परंतु पुन्हा एकदा कमबॅक केला गोलंदाजाने. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अपील केली जाते परंतु अपील फेटाळून लावली जाते पंचांकडून. आपण विचार केला तर जेपी पॅनलचे हे पंच आहेत नक्कीच नावाजलेले पंच आपण गेल्या 3 दिवसामध्ये पाहिले. आजच्या दिवसाचा विचार केला तर नक्कीच आम्हाला नक्कीच मार्गदर्शन करणारे आमचे उमेश केणी सर आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेमध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करेन. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय परंतु क्षेत्ररक्षक बनून राहतील प्रेक्षक. चेंडू फरार होईल. 1 बाउन्स आउट ऑफ 0. 4 धावांसाठी दर्जेदार. ज्या फटक्यांची आवश्यकता होती ते फटके मात्र पाहायला मिळतात विश्वासच्या फलंदाजीच्या मार्फत. पुन्हा एकदा जागा बनवून चेंडूला केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात होते. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. फेकी करतील तत्पर. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. 1 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. विचार केला तर षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. पहिल्या षटकाच्या वाघी खेळीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकता 11 धावा. एकही गडी बाद नाहीये. नक्कीच कुठेतरी प्लस पॉईंट असेल. भादाणे संघाचं सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. तर सुंदर असं समालोचन आपण पाहिलं तर गेले 3 दिवस या समालोचन कक्षाच्या माध्यमातून वारंवार चेंजेस पाहायला मिळत आहेत. नक्कीच कालच्या दिवसामध्ये करण कालन यांनी सुद्धा सुंदर असं समालोचन केलं. आजच्या दिवसाचा विचार केला तर आपण पाहू शकता एक सुंदर असं समालोचन पनवेल विभागाला बिलॉंग करणारे आमचे बाबूशा सर यांचा सुमधुर आवाज 2 दिवस प्रेक्षकांना ऐकायला मिळेल. त्याचबरोबर शापूर विभागातील एक सुंदर असं समालोचक जगदीशजी तारमळे यांना सुद्धा आपण 2 दिवस ऐकणार आहोत. तर नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून व्हेरिएशन पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेमध्ये विचार केला तर हिरामण खरकर नक्कीच इन ॲक्शनमध्ये आपण 3 दिवस त्यांना पाहिलं. त्याचबरोबर अभयजी बाटोले साहेब नक्कीच अंबरनाथवरून बिलॉंग करतायत. त्यानंतर प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर डोंबिवलीवरून बिलॉंग करतात. आणि आजचा दिवसाचा विचार केला तर उमेश केणी सर नक्कीच आपल्या विभागातील एक
नामांकित पंच आहेत आणि नक्कीच जे पी पॅनलचे सर्व पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. नक्कीच सुंदर अशी क्रीडानगरी दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. निसर्गरम्य वातावरण आणि हे क्रीडांगण फिसे डॅमच्या शेजारी वसलेलं गजबजलेलं स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण आणि या क्रीडांगणाचे सर्व आमचे विजयदाता पाटील. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल गोलंदाज ऋतिक राईट आर्म वर विकेटने. इथे मात्र रिव्हर्स पॅटर्न केलाय. चेंडू फरार होतोय थर्ड मॅन रिजन मध्ये. आर पार सीमा पार हा येईल दर्जेदार. वरती नक्कीच पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी जागा बनवली होती. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा धाडस केलं होतं फलंदाज विश्वासने आणि सक्सेसफुल ठरला. 4 धावा इथे मात्र प्राप्त करून देतोय आपल्या संघासाठी. चौकाराच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. नक्कीच अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतात वारंवार विश्वासच्या माध्यमातून. हो इथे मात्र पाहावं लागेल पंचांचं बोर्ड आकाशाकडे आणि पहिला झटका मोठा मासा गळाला लागतोय. विश्वासची गेली संपुष्टात. बॅक टू द डगआउट. सुरोश असतील भूषण जाधव यांनी एक सुंदर असे गोलंदाज होते दोन्ही. आम्ही त्यांच्या संघाकडून सुद्धा खेळलो होतं मुरबाड विभागामध्ये. सुंदर कामगिरी ते नेहमीच करत असायचे. प्रत्येक सॅटर्डे संडे एक तरी ट्रॉफी आपल्या संघासाठी असायची. जाऊया पुन्हा एकदा ऋतिक का चेंडू नक्कीच यॉर्कर लाईन चेंडू होता. चेंडूला भिडकावून दिलाय. चेंडू फरार होईल. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई आर पार सीमा पार माहिती हुई षटकार. फलंदाज नीरजची नक्कीच पहिलाच चेंडू आपल्यासाठी ते खेळत होते नक्कीच आणि त्याचा पुरेपूर सामना करतोय. समाचार घेतला गेला की हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला प्रेक्षकांना. चेंडू फरार झाला नक्कीच लॉंग ऑन रिजन मधून सीमा रेषा पलीकडे 6 धावा आणि षटकाराच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. इथे मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी होतोय गोल. धीरजची गेली संपुष्टात. बॅक टू द डगआउट. ज्याप्रमाणे मारण्यात आला होता त्या षटकाराचं प्रत्युत्तर मात्र देताना दिसतोय. आपण पाहू शकता ऋतिक गोलंदाजीच्या जोरावरती नक्कीच चेंडू पडल्यानंतर आतमध्ये ट्रॅव्हल झाला आणि सरळ यष्टांवरती जाऊन विसावला आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय झाला आणि धीरजला माघारी परतावं लागलं. तर पाहू शकता आपण धावसंख्या अजूनही कॉन्स्टंट आहे. 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात भादाने संघ. तर यापुढे होणारा सामना असेल मुठवल विपक्ष या सामन्यातील विजेता संघ. तर मुठवल संघ आपण सज्ज राहायचंय पुढील सामन्यासाठी. नक्कीच या सामन्यातील विजेता संघ आपणास फाईट करेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. ऋतिकच्या स्पेलमधील सुंदर गोलंदाजी केले. मोठे फटके खाल्ल्यानंतर
कमबॅक करून विकेट्स प्रस्थापित केले आपल्या संघासाठी ऋतिकने. शॉर्ट पिच चेंडू आहे, हुक केलाय, चेंडू हवेत आहे, पाहूया उंची जास्त लांबी गाठेल का, परंतु इथे मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये सुंदर झेल फलंदाज फेल बॅक टू द डगआउट. चल ऋतिकला पाहूया हॅट्रिक संपादन करतो का, तिसऱ्या हॅट्रिक होईल या स्पर्धेतील जरी हॅट्रिक प्रस्थापित करतोय गोलंदाज ऋतिक. हो सुंदर चेंडू होता, चांगलंच क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीये. एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. तर इथे मात्र सुंदर कामगिरी केली गोलंदाज ऋतिकने. 2 षटकांचा 22 खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहिलीत तर 22 धावा आपण पाहू शकता. 3 गड्यांच्या मोबदल्यात भादाणी संघ. तर समीकरण असेल उर्वरित 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी भादाणी संघाला. तर नक्कीच सुंदर अशी कामगिरी केली आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून येणाऱ्या 2 गोलंदाजांनी गोलंदाजी करणं अनिवार्य असेल जर हा सामना जिंकायचा असेल चिंचवली संघाला, तर कमबॅक करून द्यावा लागेल. पाहू शकता एक अतितटीची लढत आपण पाहतोय मित्रांनो. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकता कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक 2022 पर्व 4 या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झालेले सर्व आमचे प्रेक्षक यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया वळूयात पुन्हा एकदा प्रगतीपथावर असेल तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल गोलंदाज पवन. तर पवन गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. उर्वरित 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. पाहू शकता पवन मार्गस्थ होतोय गोलंदाजी मार्गवर. इथे मात्र नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला. नक्कीच विनंती असेल पंचांना सामना 1 मिनिट थांबवायचा आहे. नक्कीच एक गोड बातमी असेल सर्व क्रिकेट रसिकांना. महाराष्ट्र शासनाने क्रिकेट खेळासाठी नक्कीच परवानगी दिले तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच कोरोनाच्या काळामध्ये कुठेतरी बंदी आणली होती, परंतु एक गोड बातमी सरकारच्या माध्यमातून तर नक्कीच इतिहासात नोंदवला जाईल ही आजची तारीख सुद्धा. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज राईट आर्म वरती विकेटने पवन. नक्कीच स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय सीमा रेषे लगत, फेकी करेल धावचीची संधी आणि इथे मात्र धाबाद होईल फलंदाज विजय. नक्कीच विजय आपण पाहू शकता शून्याचा बोबळा पाठीवरती घेऊन माघारी परतोय. नक्कीच ज्या विजयकडून अपेक्षा होत्या तो विजय मात्र आपण पाहू शकता डगआउटच्या आशयाला. आपण धावफलकावरती पाहू शकता 23 धावा अजूनही जिंकण्यासाठी उर्वरित 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच 10 चेंडू 21 धावांचं समीकरण. कोण जिंकेला सामना भादाने की चिंचवली? कधी झुकतोय भादाने संघाच्या दिशेने तर कधी झुकतोय चिंचवली संघाच्या दिशेने. नक्कीच एक मेरी एक तेरी असं समीकरण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म वरती विकेटने पवन. शॉर्ट पिच चेंडू आहे, हुक केलाय, चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र हॅलो
हॅलो हॅलो पंचांना विनंती असेल धावा किती आहेत या एकच धाव नक्कीच थँक्यू. तर इथे मात्र झेलची संधी होते एफर्ट्स लाजवाब होते परंतु झेल कॅरी करू शकला नाही. नक्कीच कॅच सोडले की मॅच सोडले येणारे 9 चेंडू सांगून जातील या सामन्याचं समीकरण. तर सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतोय. नक्कीच मनोज अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे. पुन्हा एकदा इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. नक्कीच डगआउटच्या अशा जाताना दिसतोय. पण आता मात्र समीकरण असेल 8 चेंडू 20 धावा. तुषार येतोय नवीन फलंदाजी मार्गवर. विचार केला मनोज अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे. सलामीची फलंदाजी जोडी होती मनोज आणि विश्वासने सुरेख कामगिरी केली होती. 7 चेंडूमध्ये 13 धावा एकटवल्या होत्या आपल्या संघासाठी. परंतु मनोजचा विचार केला तर 5 चेंडू फेसआउट करून फक्त आणि फक्त 4 धावा एकटवल्यात गेल्यात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पवन इथे मात्र नक्कीच सुमधुर असा आवाज आला होता. बॅटला चेंडू घासून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावता आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही यष्टीरक्षक. तुषार बॅक टू बॅक आपण पाहू शकता दुसरा करून देतो आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पवन. तुषारची खेळी संपुष्टात. बॅक दिरेगाव जर विचार केला पवनचा तर सुंदर गोलंदाजी करतोय. आपल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 3 विकेट सुद्धा घेतलेत. नक्कीच एक धावचित च्या रूपाने सुद्धा विकेट्स कॅरी केलाय आणि 2 बॅक टू बॅक विकेट्स घेतलेत. आणि नक्कीच इथे मात्र हॅट्रिक वरती असेल पवन. ज्याप्रमाणे ऋतिक हॅट्रिक वर होता त्याचप्रमाणे पवन सुद्धा आहे. नक्कीच चेंडू हवेत आहे. पाहूया 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु झेल कॅरी करू शकलं नाही. चेंडू फरार होईल. 1 बाउन्स आउट ऑफ द रो. फाईन लेग रिझन मध्ये 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. पॉल आणि खेळाडूंमध्ये कुठेतरी शर्यत राहिली होती आणि नक्कीच चेंडू फरार झाला. नशिबाचा चौका आला. फाईन लेग रिझन मध्ये आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषा पार गेला आणि कुठेतरी कलाटणी देताना दिसतोय आपल्या संघासाठी देवराज चौकाराच्या मदतीने. तर 6 चेंडू समीकरण असेल 6 चेंडू आणि 16 धावा. कोण जिंकेल सामना येणारे 6 चेंडू सांगून जातील या सामन्याचं समीकरण. नक्कीच इथे मात्र पवनने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली प्रशंसा करावी लागेल. शेवटच्या क्षणाला कुठेतरी एक नशिबाचा चौकार आला परंतु कमबॅक करून दिला आहे फलंदाजीच्या जोरावरती देवराजने. नवीन फलंदाज आपण पाहू शकता खेळपट्टीवर. विचार केला तर मनोज अजूनही खेळपट्टीवर पाहिलं तर मनोज तैनात आहे. मनोज कडून अपेक्षा असतील. सलामीचा फलंदाज आहे. विचार केला तर 5 चेंडू खेळून काढलेत आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. दरम्यान शुभागमन झाले. सुखदेवजी भोईर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर आपण पाहू शकता. या षटकाला आम्ही नेहमीच समालोचच्या माध्यमातून म्हणत असतो हाणामारीचं षटक. नक्कीच या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा मानस असतो फलंदाजांचा आणि तेच षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल गोलंदाज विशाल. 6 चेंडू 16 धावा. कोण जिंकेल सामना भादाने की चिंचवली.
इथे मात्र दिशा पाहावी लागेल. नक्कीच पंचांचा डिसिजन पेंडिंग असणार आहे. नक्कीच पंच पाहतात की चेंडू जास्तच एस्टम पासून दूर होता. नो आहे की वाईट कुठेतरी पाहावं लागेल पंचांना. दोन्ही पंच आपण पाहू शकता जेपी पॅनलचे हे पंच. यस इट इज वाईट. पंचांचा या ठिकाणी मात्र डिसिजन येतोय. वाईट चेंडू. शॉर्ट पिच चेंडू आहे. हुक केलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. बिग 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 षटकार. तो स्वेर मारा होता वाईड अतिरिक्त आणि त्यानंतर मात्र शॉर्ट पिच चेंडू हाताला विशालने आणि पुरेपूर समाचार घेतला मनोजने. षटकार. मी आधीच म्हटलं होतं मनोज सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे आणि त्याच्याकडून संघाला अपेक्षा असतील आणि त्याच अपेक्षा पूर्णपणे साकार करताना आपण पाहू शकता मनोजला. नक्कीच सुंदर फटका अपर पाहिला तर स्क्वेअरलेजच्या डोक्यावरून सीमा रेषा फरार झाला. 6 धावांचा षटकार आणि आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. कधी सामना झुकतोय भादाने संघाच्या दिशेने तर कधी सामना झुकतोय चिंचवली संघाच्या दिशेने. तर सुंदर गोलंदाजी करावी लागेल विशालला. अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे. त्याच स्टाईलने चेंडूला भिडकावून दिलाय सीमा रेषा पार. टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत मनोजच्या बॅट मधून. जसं या ठिकाणी मात्र तापमान वाढत चाललंय वातावरणामध्ये गरमी निर्माण होत आहे त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये सुद्धा गरमी निर्माण झालेली दिसते. 2 षटकाराच्या मध्येने मात्र इथे मनोजने आपल्या संघाचा डाव साकारलाय. नक्कीच विजयाच्या आशा पल्लवित केल्यात या 2 षटकाराने. पुन्हा एकदा इथे मात्र पाहावं लागेल. धावची संधी होती परंतु इथे मात्र धाव घेत नाहीये. समीकरण आता मात्र असेल 3 चेंडू 3 धावा. नक्कीच बॉल टू रन्स असं इक्वेशन पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 3 धाब्यांच्या विषय असेल. मनोजने सामना पूर्णपणे आपल्या संघाच्या दिशेने झुकवला आहे परंतु विशालला अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल चिंचवली संघाला. इथे मात्र सुंदर फटका. नक्कीच अजिंक्य राणे स्टाईलने चौकार मारायला मिळतो. नक्कीच हा विजयाचा चौकार आणि विजय संपादन केले आहे भादाने संघाने. तर नक्कीच हार्दिक हार्दिक अभिनंदन भादाने संघाने हारलं चिंचवली संघ. तर लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचंय आणि चिंचवली संघाचे संघनायक आपण आयोजकांशी भेटायचंय. तर यापुढील लढत असेल भादाने विपक्ष मुठवळ या दोन्ही संघांदरम्यान.